पुणे नाशिक रेल्वेच्या या आंदोलनाच्या निमित्तानं उपस्थित असलेले सर्व मंडळ, विशेषतः तरुण मंडळी, शेतकरी वर्गाचं मी या निमित्तानं धन्यवाद देतो. आणि खरं तर जे आंदोलन ज्यांनी पुकारलं ते आमदार सत्यजितदादा तांबे यांना विशेषतः धन्यवाद देतो का आज नाशिकपासून तर पुण्यापर्यंत सगळ्या ठिकाणी जे काय आंदोलन होतंय, खरं तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी आंदोलन होतंय. आणि मगाशीच खासदारांनी या ठिकाणी सांगितलं का उद्याच्या काळामध्ये आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी यांनाची भेट घेऊन आपला जो काय रेल्वे ही आपल्या पहिल्या मार्गाप्रमाणे या ठिकाणी झाली पाहिजे, या संदर्भामध्ये त्यांनी आपल्याला एक आनंदाचे मी म्हटलं बातमी या ठिकाणी दिली तरी म्हटलं तरी काय वावगं ठरणार नाही. मी खासदारांना या निमित्तानं या ठिकाणी धन्यवाद देतो. खरं तर ह्या जुन्नरमधून जाणारा हा रेल्वे आपल्या अस्मितेचा विषय आता या निमित्तानं या ठिकाणी झालेला आहे. खरं जर पाहिलं तर काही दिवसापूर्वी आम्ही दादा या ठिकाणी ऐकलं होतं का खेडला विमानतळ होणार आहे, आणि खेडला विमानतळ होणार आहे तर जुन्नरमध्ये जमिनींच्या खरेदी झाल्या. आणि खरंच आमच्या शेतकरी वर्गाला एक आनंद वाटला का आपला आता शेतीमाल असेल किंवा आपले छोटे मोठे उद्योगधंदे असतील, आपला पर्यटन जुन्नर तालुका आहे, या निमित्तानं खरं तर त्याला एक वेगळ्या प्रकारची दिशा या निमित्तानं या ठिकाणी मिळेल. परंतु ते काही विमानतळ काय त्या ठिकाणी झालं नाही. आणि नंतर आपल्याला आशा लागली की आता रेल्वे या ठिकाणी होईल. मग त्यामध्ये आपल्या शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना पुण्यासारख्या शहरा ठिकाणी जायची व्यवस्था होईल. शेतकऱ्यांचा माल पुण्यासारख्या शहरासाठी नाशिकसारख्या शहरामध्ये त्या ठिकाणी जाईल. पर्यटनाच्या दृष्टीने जुन्नर तालुका त्या निमित्तानं त्या ठिकाणी एका उंचीवरती जाईल. परंतु हे सगळी स्वप्न आता कुठंतरी भंग होताना आपल्याला या निमित्तानं या ठिकाणी दिसत आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थानं आपण आता एकजूट या निमित्ताने या जुन्नर तालुक्यातील सगळी मंडळी आलेली आहेत. मला असं वाटतं का उद्याच्या काळामध्ये याच्यापेक्षा तीव्र आंदोलनाला आपल्याला सगळ्यांना या ठिकाणी सामोरं जावं लागणार आहे. आणि नक्कीच मी या निमित्तानं आपल्याला सगळ्यांना विनंती करेल का शासकीय पातळीवर लोकप्रतिनिधी त्या पद्धतीने त्या ठिकाणी आपल्या भावना किंवा आपलं जे काय अडचणी त्या मांडायचा प्रयत्न करतात, परंतु या ठिकाणी आंदोलनाच्या माध्यमातून आपल्याला सगळ्यांना त्या ठिकाणी उभं राहणं हे उद्याच्या काळामध्ये आपलं एक कर्तव्य या निमित्तानं या ठिकाणी असणार आहे. आणि त्या निमित्तानं आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी उभं राहायचंय ही विनंती आपल्याला या निमित्तानं करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.